नमस्कार मित्रांनो, अक्षय इंगे टेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथे मशरूम उद्योगाबद्दल माहिती घेण्यासाठी। तर नमस्कार सर। नमस्कार। तर सर्वात आधी आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या। माझं नाव ज्ञानेश्वर यशवंत सगळे, राहणार बाग पिंपळगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड। तर मला सांगा सर, या उद्योगामध्ये आपण कसे आलात? कारण इथं तर बघतो बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ जिल्हा म्हणूनच सांगण्यात येतं, तर ह्यात कसं आलात तुम्ही उद्योगामध्ये? सर, शेतीला जोडधंदा काहीतरी शेतीपूरक व्यवसाय करायचा होता, त्यामुळे मी मशरूम हा उद्योग निवडला आणि त्याच्यासाठी मी पुण्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे इथं ट्रेनिंग घेतलं आणि नंतर हा व्यवसाय चालू केला। पण ही कल्पना कशी आली की आपल्याला मशरूम शेतीच करायची? काय होतं, माझे काही मित्र वगैरे होते, त्यांना म्हणजे मला म्हणायचे बाबा समजा कोंबडी पालन वगैरे पण चांगला आहे शेतीपूरक व्यवसाय, कारण मी ठरवलं होतं की मला नॉन व्हेजला पर्याय शोधायचा होता, त्यामुळे मग मी मशरूम हा उद्योग सुरू केला। कुठे कुठे प्रशिक्षण घेतलं तुम्ही याचं? महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे आणि रूड सिटी इन्स्टिट्यूट तळेगाव दाभाडे। सध्या आपल्याकडे कोणत्या प्रकारचे मशरूम आहेत? सध्या साजर काजू, फ्लोरिडा, पिंक आणि ब्ल्यू, 4 प्रकारचे मशरूम शेती आपण करता। तर याचं मार्केट चांगलं आहे का? म्हणजे सध्या तर चांगल्या प्रकारे विकतं सर, काही प्रॉब्लेम नाही। सध्या कसे किलो याला रेट आहे? 400 रुपये किलो। ग्राहकाची कशी पसंत आहे नेमकी? खूप चांगली पसंत। एकदा ग्राहकाने घेतलं, त्यांना चव पाहिली त्यांनी की साकाला मिळाले की ते पुन्हा पुन्हा मागतात। आता हे कुठल्या मार्केटला जातं हे आपलं? सध्या मी पुणे, आपलं हे संभाजीनगर, बीड, आपलं पैठण, गेवराई, माजलगाव अशा ठिकाणी पाठवतो। हे स्ट्रक्चर आम्ही बघितलं एकदम साधा आणि सिंपल स्ट्रक्चर केलंय, तर ह्याची काय आहे नेमकं? ही नाही, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण सुरुवातीलाच पर्याय शोधला होता, कारण माझ्याकडे एक तर लाईट नव्हती, आता लाईट आली 1-2 महिन्यापूर्वी। मग लाईट नसताना आपण समजा टेम्परेचर मेंटेन कसं करायचं, तर मग मी विद्यापीठाच्या सरांना विचारलं होतं, त्यांनी सांगितलं तुम्ही अशा प्रकारचा एक पात्रटाचा गोठा वगैरे करून त्यात उत्पादन घेऊ शकता, तर त्यानुसार मग मी ते बनवलं। ह्यापेक्षा एकदम भारी बी करू शकतो का आपण? एकदम भारी बी करू शकतो, पण तुम्हाला तिथं लाईट लागल, फोगर वगैरे लागतील, त्या गोष्टी तुम्ही जेव्हा टेम्परेचर मेंटेन होईल। बरं, याची काय प्रोसेस आहे? म्हणजे किती दिवस लागतात त्याला एका बॅग मधून मशरूम बाहेर यायला? त्याला 26-27 दिवस लागतात। 26-27 दिवसानंतर मशरूम बाहेर येतात हार्वेस्टिंगला। एका बॅगला म्हणजे काय प्रोसेस आहे नेमकं बाहेर? सुरुवातीला आपण भुसा असतो गव्हाचा भुसा स्टरलाइज करतो, त्याला निर्जंतुक करतो आणि नंतर त्याच्यातलं पाणी पूर्ण बाहेर काढतो आणि नंतर त्याची पॅकिंग करून डार्क रूम मध्ये ठेवतो आणि नंतर 18 दिवसानंतर आपण इथं बाहेर लटकवतो। त्या लटकवल्यानंतर एक 5-7 दिवसात ते मशरूम येतात त्याला। टाकल्यापासून किती दिवसांनी काय येतं इकडे चालू होते? टाकल्यापासून एक 26-27 दिवसात हार्वेस्टिंगला येतं समजा, पॅक करून आपलं मार्केटला पाठवायचं। तर स्वतः व्यापारी येतात का तुम्ही ग्राहकाजवळ? मी स्वतः ग्राहकापर्यंत पोहोचतो। बरं, म्हणजे ग्राहकाबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट चालू आहे म्हणायचं ग्राहकापर्यंत। बरं, आतापर्यंत काय अडचण आली तुम्हाला या शेतीमध्ये? नाही, अडचण तर तशी सुरुवातीला ग्राहकाची वगैरे अडचण आली, परंतु माझं रोडला बोर्ड वगैरे असल्यामुळे दमाने ग्राहक जोडत वाढले, आता काही प्रॉब्लेम नाही येत। आतापर्यंत काय अनुभव आहे तुमच्या या शेतीमधला? नाही, उत्पादन खूप चांगलं आहे, बेनिफिट खूप चांगले आणि ग्राहकांना म्हणजे लोकांना खाण्यासाठी बी खूप उपयुक्त असं मशरूम आहे, कारण त्याला कोणत्या प्रकारचं आपण फर्टिलायझर, कीटकनाशक, बुरशीनाशक फवारत नाहीये। म्हणजे अशी एवढीच भाजी आहे की त्याला आपण कोणत्याच प्रकारचं औषध न फवारता मातीची बी आवश्यकता नाही, मातीची पण आवश्यकता नाही। ह्या शेतीमध्ये कोणत्या ऋतूमध्ये जास्त त्रास होतो म्हणजे उत्पादनला ह्याला त्याला? नाही, उन्हाळ्यामध्ये तसं समजा टेम्परेचर मेंटेन करावं लागतं जास्त, म्हणजे टेम्परेचर ठेवावंच लागतं घ्यावं लागतं। त्याला कमीत कमी 30च्या आत टेम्परेचर पाहिजे आणि आर्द्रता 65च्या पुढे। उन्हाळ्यात काय फरक पडतो का हार्वेस्ट म्हणजे माल निघाला? टेम्परेचर कमी जर जास्त थोडाफार फरक पडतो। बरं, एक बॅग साधारण आपल्याला किती किलो पर्यंत देते उत्पादन? ही एक बॅग 1 किलो पर्यंत उत्पादन देते, लास्ट पर्यंत 1 किलो पर्यंत। किती टाइम हार्वेस्टर करते एका बॅगेपासून आपल्याला? 3 वेळेस हार्वेस्टिंग करतो आपण। मला सांगा सर, ही मशरूम बाहेर येईपर्यंत आपला ही शेड असेल, ही बॅग असेल, समजा भुसा असेल, किती खर्च आला आतापर्यंत? सर, सुरुवातीला मी एक 25,000 मध्ये हा व्यवसाय सुरू केला। एकदा व्यवसाय सुरू झाला की तो रेग्युलर त्याचं उत्पादन घेणं आणि माल निघत राहणं हे चालूच राहतं। म्हणजे एकदम लो बजेट आहे, कमी खर्च, पण बाकीचे बेट बघतो आपण 1-2 लाख रुपये लागतात। त्याच्यापेक्षा म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवसाय करायचा म्हणून खूप चांगल्या प्रकारे परवडू शकतात। कमी खर्चामध्ये हा एक चांगला शेतीपूरक व्यवसाय तयार होऊ शकतो। आता स्ट्रक्चर आपण बांधले समजा इळू बांबू, हे किती वर्ष चालतंय का अंदाजे आपलं? काय तुम्ही 10 वर्ष बी त्याला काही होणार नाही। बरं, 10-15 वर्ष बी टिकल त्याला। आता मला सांगा सर, यातून आपल्याला महिना काठी किती राहतात निवड म्हणजे सगळं जाऊन? सर, एक 20-25 हजार रुपये आपल्याला आरामशीर राहतात, म्हणजे 12 महिने चालणारा व्यवसाय हो। 12 महिने।
ह्याला काय सर रोग पीक येतात काय काही? याला तसं काही रोग वगैरे नाही येत आणि आपण त्याच्यासाठी फक्त चिलट वगैरे येतात त्याच्यासाठी आपण चिकट सापळे वरती लावलेले आहेत. बरेच जास्त काळजी कधी घ्यावी लागते आपल्याला नेमकी? रेग्युलर काळजी म्हणजे आपण रेग्युलर त्याकडे लक्ष असतंच आपलं की म्हणजे त्याला कंटिन्यू राहावं लागते का आपलं दुसरे काम बघत आपण शेती बघत दुसरे काम बघत करतो, म्हणजे असं गुंतून राहायची काय गरज नाही. तर एक किती टाइम लागणार आपण दिवसातून ह्याला देण्यासाठी? काय सकाळ संध्याकाळ एक तास बी दिला तरी भरपूर तरी चालते माझं. बरं ह्याला जे लागणार वेस्टेज माल आहे ती तुम्ही विकत आणता का? काही भेटतो आपल्या घरचाच असतो, कधी विकत पण आणतो. कोणत्या भुसापासून हे बनतं? त्याच्यामध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या भुशामधून उत्पादन घेऊ शकतो. आपण 2च प्रकारचे घेतो सध्या, गहू आणि सोयाबीन. परत गहू आणि सोयाबीन चवीला काय फरक पडू शकतो का त्याला? नाही तसा काही फरक नाही. ह्याच्यापेक्षा सोयाबीन मध्ये 100 ग्रॅम उत्पादन जास्त होतं. बरं, गव्हाच्या जास्त निघतं. गव्हापेक्षा सोयाबीनच्या 4 मशरूमची शेती करा, त्यापैकी खायला कोणतं चांगलं लागतं? भारी सारेच भारी. बरं, यात काय काय ही येतं म्हणजे घटक कोणकोणचे? प्रोटीन, व्हिटॅमिन, फॉस्फरस, झिंक, आयरन. सांगा, मशरूम शेतीमध्ये सर स्कोप आहे का चांगला? चांगल्या प्रकारे. आता मी तर सर 13, 14, 15 महिने होत आले. चांगल्या प्रकारे म्हणजे ग्राहकांची पण मागणी आहे. एकदा ग्राहकाने घेतलं की आवडीनं ते दुसऱ्या वेळेस मला फोन करून सांगतात. बरं, असं कधी झालंय का ग्राहक भरपूर आहेत पण माल कमी पडतोय त्यांना देण्यासाठी, असं झालंय का? नाही, असं नाही. मी जेवढे ग्राहक आहेत तेवढ्यापर्यंत ते उत्पादन त्या हिशोबानेच घेतो. बरं सर, ही ह्यात कॉम्पिटिशन राहू शकतं म्हणजे तुम्ही केलंय किंवा शेजारी केलं? असं काहीच किती कॉम्पिटिशन झालं काय भावात फरक पडत नाही? काही फरक पडत नाही. मी तर म्हणतो उलट चांगले आमच्या तालुक्यात म्हणजे 10 बी अजून तयार झाले तर लोकांना उलट चांगल्या प्रकारचं एक मशरूम भाजी खायला मिळेल. बरं, ज्यांना ही करायचंय तरुण तर त्यांना काय सांगाल सर? नाही, शेतकरी मित्रांनी, तरुणांनी ह्या क्षेत्रामध्ये उतरायलाच पाहिजे. मशरूम हा व्यवसाय शेतीला पूरक हा व्यवसाय आहे. त्याच्यासाठी जास्त काही खर्च पण लागत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनी ह्याच्यात उतरलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यांनी उतरायलाच पाहिजे. आणि एक अशी भाजी आहे की ज्याला कोणत्या प्रकारचं कीटकनाशक, बुरशीनाशक जास्त खर्च नाही, मारत नाहीत आणि कमी खर्चामध्ये सुरू होणार हा एक व्यवसाय. कमी खर्च आणि फायदा जास्त. आणि सगळं भेटणारं मटेरियल ना सर, फक्त बिये सोडून बाकी भुसा आपलं राहतच. आपण जर पाहिलं ना तर दवाखान्यामध्ये डॉक्टर सांगतात की तुम्ही नॉनव्हेज का हे का, तुमचे हे प्रॉब्लेमला तुम्हाला ते मदत होईल. तसं मशरूम पण हे असे त्याच्यामध्ये घटक आहेत जे चांगल्या प्रकारचे व्हिटॅमिन, प्रोटीन, झिंक, फॉरेस असे भरपूर घटक. सर, चव काय सारखी लागते नेमकी आपली? ते नॉनव्हेजलाच एक पर्याय म्हणून. तो तसा आहे, शाकाहारी नॉनव्हेज म्हणायचं. हे शाकाहारी नॉनव्हेज. तर मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. तर सर, आमच्या प्रेक्षकांना अशी चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.